कवितेचं नाव आहे तीट. तर कवी काय लिहितो, एक तीट लावून घ्यायला पाहिजे होतीस, कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे होतीस. एक तीट लावून घ्यायला पाहिजे होतीस, कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे होतीस. पिवळ्या श्रावण साडीमधली आजची तू रूपवती. पिवळ्या, आज ज्यांनी पिवळी साडी घातली त्यांच्यासाठी नाही आहे, माझ्या मित्रासाठी. तर पिवळ्या श्रावण साडीमधली आजची तू रूपवती, खूप सारी विशेषणं ऐकून घ्यायला पाहिजे होतीस. पिवळ्या श्रावण साडीमधली आजची तू रूपवती, खूप सारी विशेषणं ऐकून घ्यायला पाहिजे होतीस. कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे होतीस. कपाळीचा सुवासिनीचा टिळा खूपच खुलून दिसतोय तुला. कपाळीचा सुवासिनीचा टिळा खूपच खुलून दिसतोय तुला. आज तू आरशात बघून हसायला पाहिजे होतीस. आज तू आरशात बघून हसायला पाहिजे होतीस. कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे होतीस. केसांच्या मनमोहक सांभाळातून कुठेतरी सावरून आत्ताच, केसांच्या मनमोहक सांभाळातून कुठेतरी सावरून आत्ताच त्या लडीवाळ केसांची बट आवरायला पाहिजे होतीस. कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे होतीस. गळ्यातल्या बहरलेल्या मंगळसूत्राचा धागा, आता मंगळसूत्राकडे आलो मी. गळ्यातल्या बहरलेल्या मंगळसूत्राचा धागा आनंदी दिसत होता. गळ्यातल्या बहरलेल्या मंगळसूत्राचा धागा आनंदी दिसत होता. आज पुन्हा त्याला एकदा कुरवाळायला पाहिजे होतीस. कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे होती. क्षणभर समोर उभी राहिली असतीस तर मग, आता ती प्रत्यक्षात माझ्या समोर उभी असती तर मी काय केलं असतं बघा. तर क्षणभर समोर उभी राहिली असतीस तर मग आज मुक्तपणे आलाबाला काढायला पाहिजे होती. आज मुक्तपणे आलाबाला काढायला पाहिजे होती. कुणाकडून तरी नजर काढून घ्यायला पाहिजे. कवी शेवट काय करतोय, नेहमीपेक्षा आज खूप गोड दिसत आहेस. गोडच आहे ती, पण पिवळ्या साडीमध्ये ती नेहमीपेक्षा आज खूप गोड दिसत आहेस. थोडे तरी या शब्दांवर स्मित हास्य करायला पाहिजे होतीस. कुणाकडून तरी नजर काढायला पाहिजे. धन्यवाद.